आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअरच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील सिंपल लिफ्टिंग मशीन यातील वेस्टर्न डिफरन्शियल पुली यातील न्यूमरिकल नंबर 3 पाहणार आहोत. इथं आपल्याला आन्सरसाठी जागा कमी असल्यामुळे काय करणार आहोत, न्यूमरिकल मध्येच गिवन डाटा लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. न्यूमरिकल काय आहे, वेस्टर्न डिफरन्शियल पुली ब्लॉक इज युज्ड टू लिफ्ट अ लोड ऑफ 8 किलो. लोड दिलेला आहे, किती आहे तो 8 किलोन्यूटन दिलेला आहे. किलोन्यूटन आहे, त्याचं काय करूया आपण न्यूटन मध्ये पुढे आन्सर सॉल्व्ह करताना युनिट कन्व्हर्जन करूया. द डायमीटर ऑफ पुली आर. आतापर्यंतचे दोन न्यूमरिकल पाहिले, त्यात एकात काय दिलतं, कॉक्स म्हणून दिलतं, म्हणजेच हा फॉर्म्युला अप्लाय केलता. त्यानंतर सेकंड न्यूमरिकल मध्ये रॅडियस दिलता, हा फॉर्म्युला अप्लाय केलता. आता यामध्ये काय सांगितलं आपल्याला, डायमीटर, म्हणजेच डायमीटरच्या रिलेटेड जो काही फॉर्म्युला आहे तो अप्लाय करायचा आहे. तर हे दोन्ही टाईपचे न्यूमरिकल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये काय सांगितलं, डायमीटर ऑफ पुलीज आर 26 सेंटीमीटर आहे, 24 सेंटीमीटर. मग बिगर साठी काय, कॅपिटल डी, स्मॉलर साठी स्मॉल डी, म्हणजेच हा कॅपिटल डी आणि हा स्मॉल डी दिलेला आहे. कॅल्क्युलेट एफर्ट पी, म्हणजेच 8 किलोन्यूटन एवढा लोड लिफ्ट करण्यासाठी आपल्याला एफर्ट पी किती लागणार आहे ते फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. इफ द इफिशियन्सी ऑफ द मशीन किती दिली आपल्याला, 45% दिलेली आहे. ऑल्सो कॅल्क्युलेट लोड लॉस्ट इन फ्रिक्शन, लोडचा डब्ल्यू आणि फ्रिक्शनचा एफ, म्हणजेच डब्ल्यू एफ काय करायला सांगितले, फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. तर वेलॉसिटी रेशो वेस्टर्न डिफरन्शियल पुलीसाठी काय असतो, डायमीटर दिला म्हणजे हा फॉर्म्युला वापरायचा. मग कॅपिटल डी स्मॉल डी दोन्ही सुद्धा व्हॅल्यू माहित आहेत, म्हणजे वेलॉसिटी रेशो वी आर फाइंड आउट करू शकतो. देअरफॉर वेलॉसिटी रेशो वी आर इज इक्वल टू काय असणार, 2 कॅपिटल डी डिवाइडेड बाय कॅपिटल डी मायनस स्मॉल डी. 2 कॅपिटल डी किती आहे, हा सुद्धा सेंटीमीटर मध्ये, हा सुद्धा सेंटीमीटर मध्ये, युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. किती आहे तो, 26 सेंटीमीटर डिवाइडेड बाय 26 सेंटीमीटर मायनस 24 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 2 इंटू 26 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइडेड बाय सेकंड ब्रॅकेट मध्ये 26 मायनस 24. किती आन्सर आलं, 26. वेलॉसिटी रेशो व्ही आर आहे, याला युनिट नसतं, युनिट लेस. नेक्स्ट बघा, इफिशियन्सी दिलेलं आहे, मग इफिशियन्सीचा फॉर्म्युला अप्लाय करूया. काय असतो, आउटपुट डिवाइडेड बाय इनपुट इंटू 100. आउटपुट इनपुट दिलेलं नाही, मग नेक्स्ट फॉर्म्युला काय असतो, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम डिवाइडेड बाय वेलॉसिटी रेशो व्ही आर इंटू 100. हे सर्व फॉर्म्युले सिंपल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युले यामध्ये एकदम डिटेल मध्ये पाहिलेले आहेत, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून ते व्हिडिओ पाहू शकता. तर इथं बघा, इफिशियन्सी त्यांनी आपल्याला दिलेले आहे, वेलॉसिटी रेशो व्ही आर इथं फाइंड आउट केलेलं आहे. दोन व्हॅल्यू माहित आहेत, ही व्हॅल्यू माहित नाही, मग ही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. कशी करायची, ही एकाच ठिकाणी ठेवूया, बाकी सर्व टर्म दुसरीकडे शिफ्ट करूया. मग मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम इज इक्वल टू काय होणार, हा व्ही आर इकडे डिवाइड आहे, इकडे नंतर इंटू होणार, म्हणजेच इफिशियन्सी इंटू वेलॉसिटी रेशो व्ही आर, आणि हा 100 इकडे काय इंटू इकडे आल्यानंतर डिवाइड होणार, डिवाइड बाय 100. देअरफॉर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम इज इक्वल टू किती येणार बघा, इफिशियन्सी किती आहे 45% इंटू वेलॉसिटी रेशो व्ही आर फाइंड आउट केले किती आहे 26 डिवाइडेड बाय 100. कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 45 इंटू 26 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइडेड बाय 100. किती आन्सर आलं, 11.7. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ला युनिट नसतं, युनिट लेस. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम माहित आहे, मग त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय असतो, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम इज इक्वल टू लोड डब्ल्यू डिवाइड बाय एफर्ट पी. एम ए फाइंड आउट केलेला आहे, लोड डब्ल्यू आपल्याला त्यांनी दिलेला आहे, एफर्ट पी फाइंड आउट करायला सांगितले, मग ही अननोन व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. देअरफॉर पी काय करूया, एका ठिकाणी ठेवूया, बाकी सर्व टर्म दुसरी पाठवूया. हा इकडे डिवाइड आहे, इकडे नंतर इंटू होणार, पी ला एम ए काय असणार आहे, इंटू असणार आहे, इकडे पाठवल्यानंतर काय होणार, डिवाइड. देअरफॉर एफर्ट पी इज इक्वल टू काय होणार, लोड डब्ल्यू डिवाइड बाय मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए. देअरफॉर एफर्ट पी किती व्हॅल्यू येणार बघा, लोड डब्ल्यू ची व्हॅल्यू किती आहे, 8 किलो न्यूटन आहे. किलो न्यूटन कसं करतो, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ किंवा इंटू 1000, इंटू 1000 करतो, म्हणजेच काय 1000 मध्ये 3 झिरो असतात, म्हणून डायरेक्ट काय करायचं, दिलेल्या व्हॅल्यूवरती 3 झिरो देऊन मोकळं व्हायचं, डिवाइड बाय मेकॅनिकल ऍडव्हान्टेज 11.7. कॅल्क्युलेट करूया. 8000 डिवाइडेड बाय 11.7. किती आन्सर आला आपलं, 683.760. झिरो लिहिलं नाही लिहिलं तरी चालतंय. एफर्ट पे युनिट काय असणार आहे, न्यूटन, कारण हा किलो न्यूटन होता, त्याचं आपण काय केलं, न्यूटन मध्ये कन्वर्ट केलं, म्हणून आन्सरचं युनिट काय येणार, न्यूटन. नेक्स्ट काय सांगितलंय, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन, म्हणजेच डब्ल्यू एफ फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. लोड लॉस्ट इन फ्रिक्शन फॉर्म्युला कसा लक्षात ठेवतो, वाव या ट्रिकने आपण लक्षात ठेवतो. वाव म्हणजेच काय, डब्ल्यू ओ डब्ल्यू, ओ च्या रिप्लेस काय करतो आपण आय,
म्हणून डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू इज इक्वल्स टू डब्ल्यू आय म्हणजेच काय असतं आयडियल लोड. मग आयडियल लोड म्हणजेच काय, आयडियल म्हणजेच काय मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम इज इक्वल्स टू व्ही आर असतं. व्ही आर ॲज इट इज ठेवतो. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजेच लोड डब्ल्यू डिवाइड बाय एफर्ट पी. आपल्याला काय हवंय डब्ल्यू आय हवाय म्हणून डब्ल्यू चे इथं आय लिहायचं, बाकी सब टर्म दुसरीकडे. मग डब्ल्यू आय इथं ठेवूया, हा पी इकडे डिवाइड इकडे नंतर इंटू होणार म्हणजेच पी इंटू व्ही आर. म्हणजे डब्ल्यू आय म्हणजे काय पी इंटू व्ही आर इथं लिहूया पी इंटू व्ही आर मायनस हे सर्व एकदम सिंपल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युला यामध्ये एकदम या सर्व गोष्टी डिटेलमध्ये पाहिल्या त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. मग आयडियल लोडचा फॉर्म्युला काय असतो पी इंटू व्ही आर मायनस डब्ल्यू ॲज इट इज. व्हॅल्यू पुट करूया. देअरफॉर लोड लॉस्ट इन फ्रिक्शन काय असणार आहे पीची व्हॅल्यू एफर्ट पी फाइंड आउट केलेलं आहे की ते 683.76 इंटू वेलोसिटी रेशो व्ही आर फाइंड आउट केलेला आहे किती आहे तो 26 मायनस लोड डब्ल्यू किती आहे 8 किलो न्यूटन म्हणजेच 8000. देअरफॉर लोड लॉस्ट इन फ्रिक्शन किती येणार फायनल आन्सर कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 683.76 इंटू 26 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस 8000 किती आन्सर आला आपला 9777.76 लोड आहे. लोडचं युनिट काय असणार आहे न्यूटन. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे एफर्ट पी त्याचप्रमाणे लोड लॉस्ट इन फ्रिक्शन डब्ल्यू एफ व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्याकडे टेक्निक्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू याच टाईपवरील न्यूमरिकल नंबर 4 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.